सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे येणे दिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी विठ्ठल समचरण सरोजं सांगलीलांबुलाभं जघनं हितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं गञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठल विठ्ठल विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता ऐसा भक्ताचा अंगीत लागे तैसी लावी की श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या काल्याच्या साठी घेतलेल्या या अभंगामधून भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये प्रकट झालेले आहेत. मग गोकुळची स्थिती काय झाली, गोकुळमध्ये काय बदल झाला, गोकुळमध्ये कोणता पालट झाला, गोकुळातल्या गोपाळ गवळी गवळणी यांच्यामध्ये काय अशा प्रकारची भावना निर्माण झाली, तिथली स्थिती कशी झाली याचं वर्णन या अभंगातून करतात. गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा. आपल्या या राजुरी गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण आणि त्याला जोडून आपल्याला हा सांप्रदायिक कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. गेले सप्ताहभर कीर्तन हरिपाठ पारायण या सगळ्या कार्यक्रमाने आपले गाव अशा प्रकारचा त्या ठिकाणी निनादून गेलेला आहे. गावामध्ये अखंड अशा प्रकारचा हा नामाचा गजर चाललेला आणि आता काल्याच्या कीर्तनाने काल्याच्या प्रसादाने आणि महाप्रसादाने आपल्या या सोहळ्याची सांगता होत आहे. गेल्या वर्षी पण मी इथे कीर्तनाकरता आलो होतो. आमच्या फडावरचे असणारे महिन्याचे वारकरी गुरुभक्तपरायण एकनाथ महाराज नरळे सावकार यांनीच अशा प्रकारचं हे नियोजन केलं. इतकंच नव्हे तर आळंदीहून पंढरीला पायी दिंडीचाही अशा प्रकारचा सोहळा आपण सुरू केलेला आहे. आणि एकंदरीत आपण अशा प्रकारे ज्ञानोबा तुकोबारायांच्या या परंपरेमध्ये या भागवत धर्मामध्ये अशा प्रकारचं आपण त्या ठिकाणी सहभागी होऊन हा भक्तीचा सोहळा भगवान नामाचं महत्त्व आणि त्याला अनुषंगिक असणाऱ्या या सगळ्या गोष्टी आपण अनुभवत आहात, ते करत आहात. गेल्या वर्षी मी इथे आलोच होतो, त्याच्यानंतर या वर्षी आलो. या संपूर्ण मधल्या वर्षामध्ये परमार्थाच्या दृष्टीने या गावात काय बदल झाला, किती फरक पडला हे काही मी आताच काही सांगू शकत नाही. माझ्या लक्षातही ते येणार नाही. पण मी असं समजतो
या अशा प्रकारच्या या उत्सवामुळे, या कार्यक्रमामुळे, संतांच्या अक्षरामुळे तुमच्यामध्ये काही निश्चित बदल होत चाललेला असेल. जरी पूर्ण बदल नाही झाला तरी काही अशा प्रकारच्या प्रमाणात तुमच्यात बदल होत राहील. झालेलाही असेल, पूर्णपणे बदल होऊन जाईल. याचं कारण असं आहे की आपला हा जो भागवत धर्म आहे, आपला हा जो संप्रदाय आहे, तो मोठा सात्विक आहे. सात्विक संप्रदाय, सोज्वळ आहे. अत्यंत अशा प्रकारचा पवित्र असा हा संप्रदाय आहे. पवित्र आहे, सात्विक आहे, सोज्वळ आहे, शुचिर्भूत आहे, शुद्धता आहे. अशा पद्धतीनं या संप्रदायामध्ये आल्यानंतर आपली मनाची शुद्धता, आपल्या शरीराची शुद्धता, आपल्या वाचेची शुद्धता ज्याच्यातून प्राप्त होते असा हा ज्ञानोबा तुकोबरायांचा संप्रदाय आहे. ज्याच्या योगातून आपले जीवन पालटून जातं, उजळून जातं. लौकिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही अर्थाने आपल्या जीवनामध्ये जर शांती, सुख, आनंद, समाधान, स्थैर्य या जर गोष्टी अनुभवायच्या असतील तर या संतांच्या अक्षराशिवाय आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जाण्याशिवाय कलियुगामध्ये आता पर्याय नाही. जिकडे तिकडे अंधकारमय अशा प्रकारच्या स्थितीमध्ये आपल्याला तारून नेणारा आणि योग्य दिशा दाखवणारा मार्ग जर कोणता असेल तर हा ज्ञानोबा तुकोबरायांचाच मार्ग आहे. आणि आपण त्या दिशेने पाऊल उचललेलं आहे. आपण त्या दिशेने काही अशा प्रकारचे मार्गक्रमण करण्यास सुरुवात केलेली आहे. कळेल मला हळूहळू त्या गोष्टी मला अशा प्रकारच्या गोष्टीच्या निदर्शनाने येतील. पण पुन्हा दुसऱ्यांदा या ठिकाणी मी आपल्या पुढे आलेलो आहे. तिसऱ्यांदा जेव्हा मी येईल त्यावेळेला याच्याही पेक्षा अधिक प्रमाणात त्याच्यामध्ये काही बदल झालेला मला दिसावा. संप्रदाय निष्ठा, गुरुनिष्ठा, संतांच्यावरची निष्ठा आपल्यामध्ये अधिक वृद्धिंगत झालेली मला पाहायला मिळेल अशी मी अपेक्षा करतो आणि आपल्या विषयाला सुरुवात करतो. विठ्ठल गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. भगवान बालकृष्णाच्या रूपाने नंदाच्या घरी प्रगट झाले आणि त्याच्या योगाने गोकुळामध्ये असणारे सगळे स्त्री असोत, पुरुष असोत, या सर्वांना अतिशय आनंद झाला. किंबहुना गोकुळामध्ये हे असं सुख निर्माण झालेलं आहे की ज्या सुखाला शेवट नाही आणि ज्या सुखाला मर्यादा नाही. अशा प्रकारचं निरंतर सुख जिथं अशा प्रकारचं प्राप्त झालेलं आहे, असा आनंद गोकुळामध्ये प्रगट झालेला आहे, प्राप्त झालेला आहे. गोकुळातले लोक आनंदित झालेले आहेत. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. त्याचा आनंद निर्माण झालेला आहे. सगळेच आनंदित झालेले आहेत. भगवान प्रगट झालेले आहेत. गोकुळी आनंद प्रगटले गोकुळी आनंद प्रगटले सुख निर्भयते लोक घरोघरी. गोकुळामध्ये आनंद प्रगट झाला, सुख प्रगट झालं आणि याचा परिणाम घरोघरी लोक निर्भय बनलेले आहेत. घरोघरी लोक अशा प्रकारचे निश्चिंत बनलेले आहेत. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. अशा प्रकारे चिंता नाही, भीती नाही, दैन्य नाही, भय नाही. अशी स्थिती भगवंताच्या
अवतरण तिथे झाल्यामुळं गोकुळामध्ये निर्माण झालेली आहे. माणसाला जर आनंद व्हायचा असेल तर दुःखी मनुष्य आनंद व्यक्त करू शकत नाही. भीतीने ग्रस्त असणारा मनुष्य आनंद व्यक्त करू शकत नाही. चिंताग्रस्त मनुष्य आनंद व्यक्त करू शकत नाही. आनंद जेव्हा होतो तेव्हा त्याच्या ठिकाणी चिंता नसते, दुःख नसतं आणि भीती नसते. भीती बाळगणारा मनुष्य आनंदित होत नाही. चिंतेने अशा प्रकारचा व्यापलेला मनुष्य आनंदी होत नाही. आणि अशा प्रकारचा जर आनंद आपल्याला वाटावा असं वाटतच असेल तर कृत्रिम प्रकारच्या आनंदाने मनुष्य सुखी होत नाही. विठ्ठल गोकुळामध्ये जे सुख प्रगट झालेलं आहे ते नित्य स्वरूपातलं सुख आहे. आणि आम्ही जे सुख भोगण्याचा प्रयत्न करतो ते विषयापासून मिळणारं अशा प्रकारचे इंद्रियाद्वारे भोगलं जाणारं आपलं सुख आहे. हे सुख जे आहे, हा जो आपल्याला आनंद मिळतो तो एक तर क्षणिक आहे, तात्कालिक आहे, तो संपणारा आहे आणि परिणामी दुःख देणारा आहे. विषयेंद्रिय संयोगात दत्तदग्रे मृतोपमम परिणामे विषमिव तत्सुखम राजसं स्मृतम असं 8व्या अध्यायामध्ये राजस सुखाचं वर्णन भगवान करतात. तेव्हा आपले जे आनंद आणि आपल्या सुखाची जी कल्पना आहे ती विषयाद्वारे विषयाचा भोग घेऊन आपल्याला जे प्राप्त होते ते सुख असं आपल्याला वाटत असते. आणि हे परिणामी दुःख देणार आहे. शेवटी त्या भोगापासून निकृष्ट अशा प्रकारचा आनंद आपल्याला प्राप्त होत असतो. निकृष्ट आनंद माणसाला वाटतं याच्यापासून मला आनंद मिळतो, पण आनंद क्षणिक वाटतो, पण दुःख मात्र निरंतर त्याला भोगावं लागतं. साधी गोष्ट आहे, दारू पिणारा मनुष्य दारू पिल्यानंतर त्याला बरं वाटतं किंवा तिची त्यालाच माहिती काय वाटतं ते, पण त्यावेळेला त्याला असं वाटतं की आपण आता फार सुखात आहोत, आनंदात आहोत. पण तोच दारूची नशा वगैरे उतरल्यानंतर मग मात्र त्याला त्या गोष्टीचं दुःख भोगावंच लागतं. त्याचे परिणाम त्याच्या शरीरावर होतात, त्याच्या मनावर होतात, त्याच्या बुद्धीवर होतात. अशा प्रकारची स्थिती. मग हे तात्कालिक सुख त्याला जे भोगलेलं आहे, तात्कालिक आनंद जो त्याला वाटलेला आहे, तो पुढे कितीतरी काळ नित्य अशा प्रकारचं दुःख येणार असतो. विषयापासून मिळणारा आनंद, विषयाचा घेतला जाणारा भोग, हा तोच विषय पुन्हा परिणामाने दुःख देण्याला कारणीभूत होतो असा सिद्धांत आहे. असा सिद्धांतच आहे. जो विषय सुरुवातीला सुख देतो तोच विषय परिणामाने दुःख द्यायला सुरुवात होते. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. कल्पना करा, एखाद्याला पक्वान्न आवडतं. कोणतं पक्वान्न आवडतं? कोणते? समजा तुम्ही गुलाबजाम आवडतात, श्रीखंड आवडतो, आणि मग एका ठिकाणी पंगत बसली, तिथे गुलाबजाम केले आणि ज्याला गुलाबजाम खूप आवडतात असा तो गृहस्थ त्या ठिकाणी जेवायला आला. मालकाला माहित होतं की याला गुलाबजाम फार आवडतात, म्हणून त्यानं भरपूर गुलाबजाम त्याच्या पुढे ठेवले. त्याला सांगितलं तो भात खाऊ नको, चपाती खाऊ नको, तुला गुलाबजाम आवडतात ना, तू गुलाबजाम तुला हे आणून दिलेले. तोही प्रसन्न झाला, मला वा, माझ्या आवडीचे पदार्थ मला आणून दिले, त्याच्याशिवाय मी पण आता दुसरे काही खाणार नाही. गुलाबजाम खाऊ लागला. त्याला आनंद वाटायला लागला. काय गुलाबजामुन आहे, काय त्याची टेस्ट आहे, काय त्याचा आनंद मिळतो, वा. अगदी मोठ्या आनंदाने तो खाऊ लागला. ते संपलं. ही डिश गुलाबजामुनची संपली. मालकाने आणखी दिली. आणखी घे म्हणजे काय हरकत नाही, तुला आवडतात ना, खा म्हणले आणखी. तुम्हाला वा, खाईन म्हणला, मला काय आवडतातच आहेत म्हणला मला. म्हणून दुसरी डिश सुद्धा त्याने गुलाबजामुनची संपवली. आनंद वाटला त्यांना. मालकाने तिसरी डिश भरून दिली. ही पण खा. बरं, ही पण खातो. 3 डिश भरून गुलाबजाम त्याने खाल्ले. मालकाने चौथी डिश भरून त्याच्या पुढे ठेवली. खा. आता खाल्ले, खूप खाल्ले म्हणला. आता नाही खा ना, तुला आवडतात म्हणतो ना, मग तू खा, भरपूर खा, काही काळजी करू नको, भरपूर आहेत आपल्याला, तू खा.
तुम्हाला तर एवढी एकच खाईन मिळाली, आता मला जास्त देऊ नका. का? आता माझं पोटच भरलंय, आता देऊ नका. कशी बशी तिने चौथी डिश भरलेली ती गुलाबजामुनची रिकामी केली. मालकानं 5वी डिश भरली. खा म्हणते. आता तुम्ही मला खाऊ घालणार आहे की मला मारायचा विचार आहे मला. ते खाऊ घालून आता म्हणलं मी ते खाल्लो, हे माझ्या नरड्याला आलंय म्हणलं ते सगळं खाऊन 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 खाऊन. आता एक सुद्धा माझ्या अशा प्रकारचं पोटात जाऊ शकत नाही. घशात हात घातला तर गुलाबजामुन हाताला लागेल म्हणजे इतकं मी भरले पोट, नरड्या करून खाल्ले. आता मला देऊ नका. नाही नाही खा रे, तुला आवडतो ना, तुला आवडतो ना. आवडतो हे खरं आहे, पण आता किती खाणार म्हणलं मी. बस की आता. आता पुन्हा मला माझं म्हणणं आता इथे संपला माझा दृष्टांत. मला हे सांगायचं आहे, जो विषय आपल्याला आवडतो त्या विषयाचा अतिरेक झाला की तोच विषय आपल्याला दुःख देतो. लक्षात आलं का तुमच्या? ज्या विषयापासून आपल्याला सुख मिळतं असं वाटतं, ज्या विषयाचा भोग घेतल्यानंतर आपल्याला आनंद मिळतो असं वाटतं, त्या विषयाच्या भोगाचा अतिरेक झाला, सतत अशा प्रकारचा तो विषय तुमच्या पुढे राहिला तर तोच विषय तुम्हाला पुन्हा दुःख द्यायला कारणीभूत होतो. तोच विषय. मी तुम्हाला उदाहरण दिलं गुलाबजामुन खाण्याचे, पण आपल्या जी अशा प्रकारची त्या ठिकाणी आवड आहे ती 5 विषयाने भरलेली आहे. अशा प्रकारचे असणार आपल्या ठिकाणी 5 विषयाने आपण त्या ठिकाणी अशा रीतीने व्यापलेले आहोत. त्याच्या ठिकाणी शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पंचविषयाकडे आपण आकर्षित जातो. चांगली गोष्ट ऐकायला मिळाली की आपल्याला वाटतं ते ऐकावंच. एखादी गोष्ट चवीला चांगली वाटली की ते खावंच. दिसायला एखादी गोष्ट चांगली दिसली की ते पाहावंच. पण हे सगळं जरी असलं तरी इथे कुठेतरी शेवटी आपली मर्यादा असते. त्याच्यापेक्षा आपण जास्त काही त्याचा भोग घेऊ शकत नाही. आणि शेवटी गंमत अशी आहे, ते कधीतरी नष्ट होणार आहे, ते कधीतरी संपणार आहे. हे आपण लक्षात घेत नाही. हे कधीतरी संपून जाणार आहे आणि ते नाही संपलं तर आपण तरी संपणार आहोत. एक तर भोग्य पदार्थ तरी संपत असतो किंवा भोगता तरी संपत असतो. भोग्य पदार्थ राहिला तर भोगता संपून जातो, भोगता संपला तर भोग्य पदार्थ शिल्लक राहतो आणि कधी कधी दोघंही संपून जातात. अशा प्रकारचं. त्यामुळं विषयातलं सुख हे खरं विषय सुख नाहीच. विषय सुख हे अत्यंत निकृष्टातलं निकृष्ट आहे. त्यातल्या त्यात व्यसन करत जर बसला तर त्याला वाटतं तसं की मला त्यातनं आनंद मिळतो, त्याला सुख मिळतो. खरं म्हणजे सांगू का तुम्हाला, व्यसन तरी का केली जातात? व्यसन केली जातात ती सुख मिळण्याकरताच केली जातात. पत्ते खेळणारा पत्ते खेळतो, का खेळतो? त्याला आनंद वाटतो. दारू पिणारा दारू पितो, का पितो? त्याला आनंद वाटतो. व्यसन करणारा व्यसन करत राहतो, त्याला का वाटतं? आनंद मिळतो. पण त्याला ज्याच्यात आनंद मिळतो असं वाटतं ते तर एक तर ते अनैतिक स्वरूपातलं आहे, लोकांना मान्य नसणार अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि पुन्हा त्यातही करायला गेलं तर ती परिणामाने दुःखही देणारी आहे. समाजामध्ये अशा प्रकारच्या त्या ठिकाणी पत घालवणारी, स्वतःच्या शरीराची हानी करणारं, मनबुद्धीवर आघात करणारं आणि शास्त्राच्या दृष्टीने ही सुद्धा ती अत्यंत विघातक अशा प्रकारची ती गोष्ट आहे. त्यामुळं संत महात्मे म्हणतात की विषयातलं सुख हे खरं विषयी नाहीच. एरवी विषयी सुख आहे, ज्ञानोबा सांगतात एरवी विषयी सुख आहे हे बोलण्याची सारखे नाही, का विद्युत स्फुरण पाहे जगा माझी. विषयात सुख आहे असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. म्हणून खऱ्या सुखाची प्राप्ती तेव्हाच होते जेव्हा भगवत चिंतनातून आपलं मन त्याच्याशी तादात्म्य होतं. तादात्म्य होतं. खरं सुख ते आहे. खऱ्या सुखाला त्याला खरं सुख म्हटलेलं आहे. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर.
परमात्म सुख हे खरं सुख आहे, ते नित्य आहे, ते नष्ट न होणार आहे. कारण जीव हा परमात्म्याचा अंश आहे. जीवाचं स्वरूप काय आहे? जीव हा परमात्म्याचं स्वरूप आहे. जीवो ब्रह्मैव नापरः. पण आपल्याला तो विसरून गेलो ना आपण. तैसा हृदयामध्ये निरामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामू विषयावरी. आपण भ्रमिष्ट झालेलो आहोत, भ्रम झालेला आहे. त्यामुळे विषयाकडे आपण खेचले गेल्यामुळं आपला अशा प्रकारचा अंतःकरणामध्ये असणारा परमात्मा आपण विसरूनच गेलो. आणि इंद्रिय हे बहिर्मुख असल्यामुळे ते नेहमीच विषयाकडे वळतात. या विषयापासून काही अनेक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियाचा. डोळे म्हणले की ते काहीतरी पाहायला धावणारच, कान म्हणले की ते काहीतरी ऐकायला धावणारच. अशा प्रकारे ती इंद्रिय त्याच्या विषयाकडे आपलं ओढत असतात, खेचत असतात. इंद्रिय बहिर्मुख आहे. त्यामुळं आतमध्ये असणारं परमात्म तत्व याचा आपल्याला विसर पडलेला आहे. आणि जे विसरून जातात ते घसरत जातात आणि मोठी हानी निर्माण होते. विसरली तया माणसाला आपल्या स्वरूपाचा विसर पडला, मग जर काय तो घसरला की मग तो कुठे जाऊन रसातळाला जाऊन पोचेल आणि त्याची अधोगती किती होईल त्याला काही सांगता येत नाही. माणसाला कळत नाही. मनुष्य बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही. नाथ महाराज म्हणतात काय आपल्या देहाचं, आपल्या मनुष्याचं, जन्माचं, मनुष्य शरीराचं. आपण काही जनावर नाहीयेत, आपण पशु नाहीत, आपण पक्षी नाहीत. आपण अशा प्रकारच्या मनुष्य भगवंताने खूप विचार करून मनुष्य जन्म निर्माण केला, मनुष्य देह निर्माण केला. त्याला असं वाटलं की हे माझ्याकडे येतील, माझ्याशी तादात्म्य पावतील, माझ्या स्वरूपामध्ये येऊन मिसळतील, माझ्या स्वरूपाचा आनंदही ते घेत राहतील. म्हणून त्याने अशा प्रकारचं निर्माण केलं. 4 गोष्टी भगवंताने आपल्याला दिलेल्या आहेत. आपल्याला 4 गोष्टी भगवंतांनी दिल्या. कोणत्या 4 गोष्टी दिल्या? सामर्थ्य दिलं, साधन दिलं, शक्ती दिली आणि आपल्याला ते कळण्याकरता समज दिलेली. आपल्याला समज दिली. आपल्याला समज म्हणजे बुद्धी दिली. आपल्याला चांगलं काय वाईट काय हे कळतं की नाही, योग्य काय अयोग्य काय हे कळतं की नाही, काय खावा आणि काय खाऊ नये याचं ज्ञान आहे की नाही, काय प्यावा आणि काय पिऊ नये याच्या संबंधीची आपल्याला अशा प्रकारची बुद्धी दिली की नाही देवाने. हे कळणं याला परमार्थाच्या शास्त्रीय भाषेमध्ये विवेक म्हणतात. योग्य अयोग्यता कळणं हे ज्याला कळतच नाही तो मनुष्यच नाही. मग त्याला काय खावं हे कळत नाही, त्याला काय प्यावं हे कळत नाही, काय योग्य आहे काय हिताचं आहे, काय आपल्या हिताचं आहे काय हिताचं नाही हे जर कळत नसेल तर त्याला मनुष्य म्हटलंच जात नाही, त्याला विचारच नाही. मग विचार तो की ज्याच्यामध्ये योग्य अयोग्यता ठरवली जाते.
म्हणून मनुष्याने परमेश्वराने आपल्या ठिकाणी ही समज दिलेली आहे योग्य अयोग्यता ठरवण्याची. दुसरं काय दिलं? आपल्याला सामर्थ्य दिलेलं आहे. सामर्थ्य दिले. सामर्थ्य कोणतं? भगवत प्राप्ती करून घेण्याचं सामर्थ्य, विलक्षण सामर्थ्य. ते सामर्थ्य मन आणि बुद्धीच्या बळाने दिलेलं आपल्याला. मन आणि बुद्धी कार्यक्षम राहिल्यानंतर हे सामर्थ्य दिलेलं आहे आपल्याला. सामर्थ्य दिलं, आपल्याला समज दिली, आपल्याला साधन दिलेलं आहे भगवंताला प्राप्त करून घेण्याचं. कोणतं साधन दिलेलं आहे? जे साधन दिलेलं आहे त्या प्रत्येकाला देवाने सारख्या प्रमाणात दिलेलं आहे. गरीब श्रीमंत, लहान मोठा, शहाणा, अशा प्रकारचा अज्ञानी असा काही भेद देवाने केला नाही. सगळ्याला सारख्या प्रमाणात दिलेलं आहे. हे साधन सगळ्यालाच दिलेलं आहे. कोणतं साधन? दिली इंद्रिये हात पाय कोणाच्याही ठिकाणी असा हा भेदभाव केलेला नाही, आपला परका मांडलेला नाही. सगळ्याला दोन हात, सगळ्याला दोन डोळे, सगळ्याला दोन कान, इंद्रिय सगळ्याला दिलेली आहे. सगळ्याला ऐकता येते, सगळ्यांना बोलता येते. मग तो श्रीमंत असो ना तर गरीब असो, तो शहरात राहू ना तर खेड्यात राहू, तो शिकलेला असो न शिकलेला असो, हे तर सगळ्याला देवाने सारख्या प्रमाणात दिलेले आहे. त्या देवाने कुठलाच भेद केला नाही. साधन दिलं, सामर्थ्य दिलं, समज दिली. अशा प्रकारच्या एवढ्या गोष्टी देवाने आपल्याला दिल्यानंतर हे कशा करता दिलं? जेणे तू जोडसी नारायण, भगवंताची प्राप्ती करून घेणं, त्याच्याविषयीचे ज्ञान प्राप्त करून घेणं आणि त्याच्या संबंधातलं निरंतर सुख तुम्ही भोगत राहावं म्हणून देवाने आपल्याला हे सगळं दिलेलं आहे. गंमत अशी की आपण ते विसरूनच गेलो. हातापायाचा उपयोग, डोळ्याचा उपयोग, इंद्रियाचा उपयोग भगवत प्राप्ती करून घेण्याकरता, त्याचं चिंतन म्हणून करण्याकरता, त्याची साधना करण्याकरता, त्याची भक्ती करण्याकरता न करता, त्याच्याकरता या इंद्रियाचा वापर न करता आपण केवळ भोगाच्या मागे लागलो. केवळ भोग भोगायचे, केवळ भोग भोगायचे. का? कारण त्या भोगातून आपल्याला सुख मिळेल अशा भ्रमामध्ये आपण राहिलेलो आहोत. सुख मिळतं असं आपल्याला वाटतं. हे केव्हापासून? जन्माला आल्यापासून मरेपर्यंत हेच चाललंय आपलं. आतापर्यंत आपण भोगच भोगत राहिलेलो आहोत, भोग भोगतच राहिलेलो आहोत. काय समाधान मिळालं आपल्याला? नाही समाधान. समाधान पुढे पळतं आहे आणि आपण त्याच्या मागे पळतो आहोत. ते हाताला कधी लागतच नाही. मग ह्या भोगातून त्या भोगाकडे, त्या भोगातून या भोगाकडे आपण सारखं जातो. याला उदाहरण दिलेलं आहे संतांनी मृगजळाचं. उन्हाळ्यामध्ये माळ रानावर पाणी आहे असा भास निर्माण होतो, पाण्याच्या लाटा दिसतात. त्या हरणाला असं वाटतं की ते पाणी आहे, ते तहानलेलं हरिण आहे आणि पाणी पिण्याकरता म्हणून त्या लाटा दिसायला लागल्यानंतर अगदी पळत पळत धावत धावत तिथपर्यंत जातं, पण काहीच नसतं, पाणीच नसतं. फुटोनी पळे तव मृग वाढवी हाव परी नमनेची माव रोहिणीची, ज्ञानोबराय सांगतात. अशा प्रकारे त्या हरणाला आभास दिसतो पाण्याचा, पण प्रत्यक्षामध्ये पाणी नसतं. मृगजळ आहे ते. आपली स्थिती त्या हरणापेक्षा वेगळी नाही. आपण त्या हरणाच्याच अवस्थेतले आहोत. आपल्याला असं वाटतं की चला ते वाचू. म्हणजे काय वाटतं आपल्याला? आपल्याला काय वाटतं प्रपंचामध्ये?
लग्न झालं, मग मुलगा झाल्यानंतर सुख मिळेल. मुलगा झाला, आता हा मुलगा झाल्यानंतर मोठा होईल, काही कामधंदा नोकरी शेती वाडी काहीतरी करेल. झालाही मोठा, त्याचंही लग्न झालं, आपल्याला सुख मिळेल. घरी बसून अशा प्रकारची ते आपली सेवा करतील असं वाटायला लागलं. त्यातलं काही शक्य होत नाही, काहीच होत नाही. आता नाही, नंतर 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 पुन्हा पुन्हा नाही पुन्हा असं वाट बघत 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 आज नाही उद्या सुख मिळेल, आज नाही उद्या बदलल, आज नाही उद्या परिस्थितीत बदल होईल, काहीतरी होईल, मग आपल्याला सुख मिळेल, आराम मिळेल. या सुखाची वाट पाहण्यामध्येच माणसाचं आयुष्य चाललंय. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, हा जन्म त्या सुखाची आशा करण्यातच गेला. क्षणभर सुद्धा त्याला मुसंत घेतली नाही त्याने, नुसते धाव 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 करू लागलेला आहे. याला सुख म्हणतच नाही, हे सुख नाहीच. अशा प्रकारे मग हे मृगजळाच्या पाठीमागे धावल्याप्रमाणे आपलं मृगजळाच्या आईसे हे जन विगुंतले ठाई, ज्ञानोबराचा अभंग आहे. आईसे हे जन विगुंतले ठाई, आत्महिताची शुद्धीची नाही, नाशिवंत देह मानला जी, तया तृप्ती झाली मृगजळ डोही गया रे. ज्ञानेश्वर महाराजांनी रूपक केलेली आहे आणि या रूपकामध्ये त्यांनी सांगितली मोठी जत्रा भरलेली आहे, फार मोठी जत्रा भरली. ह्या जत्रेमध्ये सगळे आले. मग कोणी काही काही आपला माल सगळा मांडलेला आहे सगळ्या बाजारात त्या जत्रेमध्ये. ठीक आहे, अशा प्रकारे कुणी काही एकी निपणाच्या सोडलेल्या मोठा, एकी गाढवावरी भरली प्रतिष्ठा, अशा प्रकारे असं कोणी काही केलेले आहे. यात्रा भरली जनी देवा विन्मुख प्राणी, विषयाची दांटणी भ्रांती आढळली. तात्पर्य असं आहे की अशा प्रकारच्या सुखाच्या पाठीमागे आपण लागलेलो आहे. महाराजांनी या अभंगामध्ये ज्या सुखाचं स्वरूप सांगितलेलं आहे, गोकुळीच्या सुखा, गोकुळामधला असणाऱ्या सुखाला शेवट नाही आणि त्या सुखाला मर्यादा नाही. अमर्याद असं सुख आणि निरंतर असं सुख ते कुठं प्राप्त होईल? फक्त परमात्म्याच्या ठिकाणी. तर ते कसं प्राप्त होईल? त्याच्या नामचिंतनातून, त्याच्या भक्तीतून. सतत त्याचं नामचिंतन, तुम्ही जितकं नामचिंतन कराल तितकं तुम्हाला सुख आहे, जितका वेळ कराल तितका वेळ सुख आहे. म्हणतात सदा नाम घोष करू हरी, घोष करू हरी, सतत समाधान आहे. तुम्ही केव्हा तरी नामचिंतन केलं, तुम्हाला केव्हा तरी समाधान मिळेल. सतत सदा नामघोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. अशा प्रकारे मग हे जे सुख आहे ते परमात्मा सुख आहे. श्रुतीने परमात्म्याचं वर्णन करत असताना म्हटलेलं आहे की ते सुखाशिवाय दुसरं त्याच्याजवळ काही नाही. तो सद्रूप आहे, तो चिद्रूप आहे आणि तो आनंद रूप आहे. सच्चित आणि आनंद हे त्याचं स्वरूप आहे. मग गोकुळामध्ये प्रकट झालेला तो परमात्मा जो आहे तो सच्चिदानंद स्वरूप असणारा, तो फक्त दृश्यमान स्वरूपात प्रकट झालेला आहे. तो सगुण बनलेला आहे, साकार बनलेला आहे आणि अशा पद्धतीने खरा आनंद त्याच्या रूपाने प्रकट झालेला आहे. म्हणून महाराज म्हणतात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. विठोबा
काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलेलं आहे त्या चरित्राचा उच्चार केला पाहिजे. अशा प्रकारे गोकुळात जे चरित्र केलेलं आहे चरित्र ते उच्चार चरित्र केलेलं आहे त्याचा उच्चार केला पाहिजे. भगवंतांनी गोकुळात काय चरित्र केलेलं आहे एका श्लोकामध्ये हे सगळं भागवताचं सारच सांगितलेलं आहे. गोकुळात भगवंतांनी काय लीला केल्या, काय चरित्र केलं, काय लाघव दाखवलेलं आहे, कशा पद्धतीने भगवान गोकुळामध्ये आणखी त्यांनी कार्य केलेलं आहे. आदौ देवकी देवी गर्भजननम गोपी गृहे वर्धनम माया पूतन जीवितापहरणम गोवर्धनुद्धारणम कंसच्छेदन कौरवादि हननम कुंती तनुजावनम एतद् भागवतम पुराण कथितम श्रीकृष्ण लीलामृतम. व्यास महर्षींनी श्रीमद भागवतासारखा जो ग्रंथ निर्माण केलेला आहे त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचं अशा प्रकारचं समग्र वर्णन केलेलं आहे. आणि गोकुळामध्ये ज्या लीला केलेल्या आहेत मग त्याच्यामध्ये कालियामर्दन केलेलं आहे, गोवर्धन पर्वत उचललेला आहे, अग्नी गिळलेला आहे, अघासुराचा वध केलेला आहे. अशा खूप कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य याच्या ठिकाणी आहे. अशा परमात्म्याने ज्या लीला केलेल्या आहेत त्याचं वर्णन गोकुळात केलेलं आहे, त्याचं वर्णन केलं पाहिजे. गोकुळात भगवान प्रगट झालेले आहेत, सर्वांनाच आनंद झालेला आहे, सगळे आनंदित झालेले आहेत. अशा प्रकारे गोकुळी आनंदात घडले भगवान बालक रूपाने नंदा यशोदेच्या घरी जेव्हा प्रगट झालेले आहे तेव्हा सगळ्यांनाच आनंद झाला. गोपाळांना गोपाळांना गवळींना हा सगळ्यांना आनंद झालेला आहे. त्याचबरोबर गायी वासर पशु पक्षी मयूर आदी पक्षी नृत्य करतात ते असं वर्णनच केलेलं आहे. तात्पर्य असं की अशा पद्धतीने सगळे आनंदित झालेले आहेत. पण मथुरेमध्ये असणारा जो कंस होता त्याला जेव्हा कळलं की गोकुळामध्ये हा 8वा जन्माला आलेला आहे तो मात्र भयभीत झालेला आहे. किंबहुना देवकीला जेव्हापासून अशा प्रकारची त्या ठिकाणी डोहाळे लागले होते तेव्हा देवकीचं ते तेज पाहिल्याबरोबर तिथूनच कंस अशा प्रकारचा मोठा भयभीत झालेला होता. नामदेवराय वर्णन करतात, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळत असे, जेविता बोलता शेजेसी पैनिजे आला आला मज मारावया. कंसाची अवस्था अशी झाली देवकीकडे पाहिल्यानंतर सुद्धा त्याला भयभीत व्हायचा, तो घाबरायचा. तिचं तेज होतं ना, त्या तेजाने त्याचा परिणाम असा झाला की आता हा केव्हा 8वा जन्माला येतोय कोणास ठाऊक. आला काही ती जन्माला, आला काही ती जन्माला, मला मारायला आला काही, मला मारायला आला काही. कारण आकाशवाणीने सांगितलं होतं ना
आकाशाची वाणी सांगत कसे कंसा माने हा भरवसा बोलण्याचा 8वा जो पुत्र वधिल तुझसे, ते सांगितलं होतं त्याने आकाशवाणीतून. त्या मुलाचा हा 8वा गर्भ राहिलेला आहे. आता जन्माला आला, मला मारायला आला का काही, आला मला मारायला, अशा प्रकारच्या भीतीनं तो आधीच अर्धमेला झाला होता. नामा म्हणे भये लागलेसे ध्यान, चराचरी कृष्ण दिसत असे. अशी अवस्था त्या कंसाची झाली. आणि आता प्रत्यक्ष तर भगवान गोकुळामध्ये प्रगट झालेले आहेत. महाराज म्हणतात कृष्ण गोकुळ जन्मला, भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये प्रगट झाले तेव्हा कंस अशा प्रकारचा भयानक व्याकुळ झाला. आणि अशा वेळेला पुतना नावाची राक्षसी त्याच्या जवळ आली. तिनं सांगितलं भेऊ नकोस, मी बंदोबस्त करते. असं म्हणून ती राक्षसी नव्हती, पण तिने एका सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं. भरजरी वस्त्र परिधान केलेले आहेत. नखशिखांत अलंकार तिने आपल्या अंगावर घातलेले, डोक्यापासून पायापर्यंत अनेक अलंकाराने ती अशा प्रकारची शृंगार तिने केलेला आहे. आणि मुख्य म्हणजे आपल्या स्तनामध्ये तिने विष भरलेला आहे. आणि विषपान करून मारण्याकरता ती गोकुळात आलेली. गोकुळात आल्यानंतर ती नंदाच्या वाड्यामध्ये आली आणि भगवान श्रीकृष्णाला आपल्या मांडीवर घेऊन ती जेव्हा विष पाजू लागली तेव्हा भगवंताने तिचं विष तर प्राशन केलंच केलं, पण विषाबरोबर तिचे प्राण हरण केलेले आहेत, खेचून घेतलेले आहेत. आणि पुतनेचा वध केलेला आहे, त्याला सद्गती देऊन टाकलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुवा सरकारिकाचे निमाने सायुज्य सौरसू केला पुतने, जी विषाची स्तनपाने मारवाने. अशा प्रकारचा पुतनेचा वध झाला. हे जेव्हा कंसाला कळलं तेव्हा मग त्याने मथुरेमधून अनेक राक्षस वेगवेगळ्या रूपातून गोकुळामध्ये पाठवायला सुरुवात केलेली आहे. मग कोणी कोणतं रूप घ्यायचं, कोणी कोणतं रूप घ्यायचं. एक राक्षस तर गायीच्या रूपातच आला आणि कळपात येऊन थांबला. देवाने ओळखलं ही काही गाय नाही, हा राक्षस आहे, गायीचं रूप घेऊन आलेला आहे. धेनुकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला. एक आला कावळ्याच्या रूपात देवाच्या नंदाच्या वाड्यात झाडावर अंगणात येऊन बसला, त्या झाडाच्या फांदीवर. देवाने पाहिलं हा कावळा नाही, हा कागासूर नावाचा राक्षस आहे. देवाने त्याचा वध केला, कागासूर मारला. यमुनेच्या तीरावर एक राक्षस बगळ्याचं रूप घेऊन आला. तो बकासूर नावाच्या राक्षसाशी देवाने युद्ध केलेलं आहे, त्याला मारून टाकलं. गोकुळच्या वाटेवर खूप मोठा अजगराच्या रूपामध्ये एक राक्षस येऊन पडलेला होता. तोंड आ करून आ केलं होतं त्याने तोंड. का जे येतील ते तोंडात जातील आणि त्याने गिळूनच टाकायचं. देवाला त्यांना असं वाटलं की आता देव सुद्धा येतील, माझ्या मुखात प्रवेश करतील, मग मी त्यांना गिळून टाकेन. अशा पद्धतीने म्हणून आ करून बसलेला, कोणाला समजतच नव्हतं तो अजगर आहे का काय, रस्ताच वाटायचा. सरळ चालत जायचे त्या तोंडातून, अशा प्रकारे आतमध्ये पोटात जायचे. देवाने ओळखलं की हा राक्षस आहे आणि मोठा अशा प्रकारचा मायावी रूपातून इथे येऊन पडलेला आहे, तो सगळ्यांना गिळून टाकायला लागलेला आहे. देवाने त्याच्या मुखात प्रवेश केला आणि तिथेच उभा राहिले, हात पुढे सरकलेच नाहीत. मग काय केलं, देवाने आपलं शरीर वाढवायला सुरुवात केली. देवाचं मस्तक त्या अजगराच्या वरच्या जबड्याला आणि पाय त्याच्या खालच्या जबड्यावर, अशा प्रकारचे देव वाढू लागले वाढू लागले वाढू लागले. देव जसं जसे वाढू लागले तसं तसं तो अजगर तोंड असं वासू लागला. शेवटी इतकं विशाल रूप भगवंताने धारण केलं की तो अजगर असा फाटत गेला आणि अजगराला फाडूनच देवाने त्याचा वध केलेला. त्या राक्षसाचं नाव होतं अघासूर. अघासुराचा वध केलेला आहे. एक राक्षस देवाच्याच गळ्यात येऊन बसला, म्हणजे रिठा असतो की नाही, रिठा, त्या रिठ्यामध्ये तो रिठासूर नावाचा राक्षस जाऊन बसला आणि यशोदेने त्या रिठा देवाच्या गळ्यात बांधलेला होता. देव रांगती झालेली होती, पुढे सरकत होते आणि अशा वेळेला तो रिठा गळ्यात घातलेला पाहिल्यानंतर
देवाने तो आपला हात गळ्याशी नेला आणि तो रिठा आपल्या तोंडात घातला आणि आपल्या दाढेखाली रगडून मारला रिठासून. अशा प्रकारे एकापेक्षा एक बलाढ्य राक्षस. पण देवाने अशा प्रकारचा अवतार कार्याला सुरुवातच केली आहे. तैसी दशेची वाट न पाहता वैसेची या गावानं येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. भगवंताने आपल्या कार्याला आरंभ केलेला आहे. भगवंताचं ब्रीदच आहे. विनाशायच दुष्कृताम, दुष्टांचा संहार करण्याकरता देवाचा अवतार आहे. देवाने प्रगट झाल्याबरोबर संहाराला सुरुवात केलेली आहे. दुष्टांचा नाश करायला सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारे एकापेक्षा एक बलाढ्य राक्षसांचा आणखी संहार भगवान करू लागलेले आहेत. महाराज वर्णन करतात, बाळपणी रिठा रगडिला मारिले गाढे कागद. अशा प्रकारे या पद्धतीने या दुष्टांचा संहार करत असताना देवाने आपले सौंगडे गोळा केले, आपले सोबती गोळा केले. म्हणजे कोण? ही गवळ्याची मुलं. आणि देव त्यांच्या संगतीमध्ये राहू लागले, त्यांची शिदोरी खाऊ लागले, त्यांच्याबरोबर खेळू लागले, नाचू लागले, पांघरू लागले. मोठा आनंद अशा प्रकारचा आनंद देवाला त्यांच्या संगतीमध्ये मिळू लागलेला आहे. देवाला त्यांचा छंद लागलेला आहे. एवढा त्याचा छंद देवा, एवढा छंद देवा, छंद लागला. देवाने गोपाळांना सांगितले की गोपाळांनो, आपल्याला म्हणजे चोरी करायची. आता गोपाळ म्हणजे देवा चोरी कशी काय करायची? तसली पैसे सोनं नाणं असली चोरी नव्हे. मग नवनीत म्हणजे लोणी, गवळणीच्या घरी जायचं आणि तिच्या घरातलं लोणी चोरून आपल्याला खायचं नाही. आणि सगळ्या गोपाळांना घेऊन देव रात्रीच्या वेळेला गवळणीच्या घरी जाऊन दोन्ही चोरू लागले. दह्या दुधाची नासाडी करू लागली. शिंक्यावर असणारं लोणी शिंक तोडून त्या लोण्याचं गाडगं फोडून सगळ्या गोपाळांना देऊ लागले. आपणही खाऊ लागले. दह्या दुधाची जी डेरे रांधण भरलेली असायची ते सगळे मोकळे करून टाकायचे. पुन्हा पालखी घालून ठेवायची. काही फोडाफोडी करून टाकायची. अशा प्रकारचा रोज एका गवळणीच्या घरी गोकुळात भगवंताने अशा प्रकारचा हे खोड्या करायला सुरुवात केली. ती गवळण पाहायची सकाळी उठून गवळणींना पाहिल्याबरोबर तिला काय दिसायचं? पाहती गवळणी चावती पाल, पालती
सकाळी गवळणी जेव्हा पाहायच्या तेव्हा त्यांच्या लक्षात यायचे, पहाती गवळणी तवती पालथी दुधानी म्हणती नंदाची आपोरे, आजी चोरी केली खरे. आणि मग त्या सगळ्या गवळणी एकत्र आल्या आणि यशोदेला गाऱ्हाणं देऊ लागल्या. अगं तुझ्या या हरीला सांग, आमच्या घरी येतो, चोरी करतो, आमच्या गोरगरिबाच्या घरी, असं का बरं त्याने खोड्या कराव्यात, का बरं खोड्या कराव्यात. आवरी आवरी आपला हरी, मज दुर्बळाची केली चोरी, घरा जावयासी उरी येणे ठेविली नाही. यशोदा कृष्णाला म्हणू लागले, अरे बाबा, रोज तुझ्या अशा प्रकारच्या तक्रारी यायला लागलेल्या आहेत, रोज कोणाचं ना कोणाचं गाऱ्हाणं गवळणी करून येत आहे. आपल्या घरी काही कमी आहे का? लोणी आहे, दही आहे, दूध आहे, तुला जे काही पाहिजे ते आहे, जेवढं पाहिजे तेवढं आहे. नंदाच्या घरी 9 लक्ष गायी होत्या. आता याचं काय थोडं दूध दुभतं असेल का? मग चोरी का करतोस? का येऊने का करीतोसी चोरी, किती सांगू तुझं नाही कशी हरी, परे परता तू पळवणी जासी दुरी, अनावरी या लौकिका बाहेर येऊ. चोरी करू नये. पण देवाने यशोदेचं पण ऐकायचं नाही आणि खोड्याच करायच्या. नंद राजाच्या कानावर जेव्हा या खोड्या गेल्या तेव्हा त्यांनी विचार केला की यांना आता घरी ठेवता उपयोगाचं नाही, यांच्या मागं काम लावलं पाहिजे. मग सांगितलंय, बघा आता तुम्ही मोठे झाला, आता शाळेला जायचं वय झालं, आता तुम्ही मोठे झालेले आहात. मग आपली गाई वासरं सगळी घ्यायची आणि दिवसभर चारायला न्यायची. दिवसभर चारून आणून मग संध्याकाळी घरी गाई घेऊन यायच्या. देव तयारच झाले, आनंद वाटला, वा वा, काय हरकत नाही. काळी कांबळी खांद्यावरी, काठी घातली शृंग मोहरी, झाला आनंदाचा खिलाई, अखिली भारी गोधनी. गोपाळांना बरोबर घेतलेला आहे, गाई वासरांचा मोठा अशा प्रकारचा सांभार घेतलेला आहे. देव गायी चालू लागलेले आहेत, अशा प्रकारच्या वनामध्ये गायी चालू लागलेल्या आहेत. आद्य शंकराचार्याने असं वर्णन केलेलं आहे. वृंदावनामध्ये गोकुळामध्ये ज्या भगवंताने गायी चारल्या, जो गवळ्याचा वेश देवाने अशा प्रकारचा धारण केलेला आहे, ज्या गोकुळामध्ये भगवंताने मुरली वादन केलेलं आहे, बासरी वाजवलेली आहे, तो भगवान परमात्मा कलियुगामध्ये आता कुठे? आता पंढरीच्या विटेवर समचरणाने उभा राहिलेला आहे. विभू वेणुनादं चरंतं दुरंतं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं, गवामृंदकानंदनं चारुहासं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. असा परमात्मा गोपाळांच्या बरोबर गाई चारत यमुनेच्या वळवंटामध्ये भगवान गोपाळांच्या बरोबर अनेक प्रकारचे खेळ खेळू लागलेले आहेत. महाराज वर्णन करतात, गाई गोपाळ यमुनेच्या तुमचं पाठ नाही, तुम्हाला जे येते ते आम्हाला कळत नाही. तुम्ही काय काय काम करा. विठ्ठल अशा प्रकारे एक दिवस खेळ खेळत असताना खूप रंगात आला खेळ. सकाळी सुरू झालेला खेळ सूर्य डोक्यावर आला तरी खेळ काही संपना. गोपाळ थकून गेले, दमले. देवाला म्हणू लागले, कृष्णा आता खेळ थांबवा. म्हणजे का थांबवा?
का थांबवा म्हणजे आम्हाला भूक लागली, आम्ही न्याहारी केली नाही, काही खाल्लं नाही, आल्याबरोबर आपला खेळ सुरू झाला, किती वेळ खेळायचं म्हणले, आम्हाला काही पोटपूजा करू द्या. मग खाल्ल्यानंतर शिदोरी काय अशा प्रकारची न्याहारी करू, मग खेळू असं. मग खांदी भार पोटी भूक, काय खेळायचं सुख. अहो रिकाम्या पोटाने काय खेळ खेळता येईल का? खेळ खेळायचा सोडाच, पण रिकाम्या पोटानं कीर्तन सुद्धा ऐकता येणार नाही तुम्हाला. काहीतरी पोटपूजा, पोटात काहीतरी आधार असल्याशिवाय कसावीच होतं नाही तरी मनुष्य, पण त्याचं लक्ष लागत नाही, कशात लक्ष राहत नाही. तसे गोपाळ म्हणून आले, देवा आम्हाला आमची शिदोरी खाऊ द्या. देवाने सांगितलं, आता शिदोरी आणली का तुम्ही? हो. काय शिदोरी आहे? काय आमच्या आईने आम्हाला दिली असेल ती, काय दही असेल, भाकरी असेल, काय हे असेल ते. मग आता सगळ्यांची शिदोरी एकत्र करा, गोळा करा आणि त्या शिदोरीचा आपण काला करू आणि तो काला करून आपण सगळ्यांनी मिळून खाऊ. एकट्याने कुणी खायचं नाही, एकट्याने कुठे बसून खायचं नाही. आणा सगळ्यांच्या शिदोऱ्या, सगळ्यांच्या शिदोऱ्या भगवान श्रीकृष्णाने एकत्र करून त्याचा काला बनवलेला आहे. तया सवे करी काला दही भात, काला दही भात, तया सवे करी काला दही भात, काला दही भात, शिदोऱ्या अनंत मिळवून, अशा प्रकारे त्या शिदोरीचा काळा केला. त्या कार्याचा जो सुगंध दरवळू लागला, जो पसरू लागला, तो थेट स्वर्गातले असणारे देव म्हणू लागले, हा सुगंध कुठून येतो, कशाचा सुवास एवढा अशा प्रकारचा. देव पाहतायत, देव पाहती सकळ, मुखी घोटोनिया लाळ, धन्य म्हणती गोपाळ, धिक झालो आम्ही. मृत्यूलोकामध्ये यमुनेच्या तीरावर वाळवंटात भगवान श्रीकृष्ण अशा प्रकारचा शिदोरीचा काला करत आहेत आणि त्या काल्याचा हा सुगंध सगळीकडे दरवळतो आहे. हे देवांच्या लक्षात आल्यानंतर सगळ्या देवदेवता इच्छा करू लागले, आम्हालाही काला मिळू द्या, आम्हालाही काला मिळू द्या. पण कसा मिळणार? मग काय करावं? म्हणती कैसे करावे, म्हणती कैसे करावे, यमुना जळी व्हावे, मत्स्यशेष घ्यावया. देवाने विचार केला की आपल्याला काला तर मिळाला पाहिजे, तो मिळावा कसा? मग आपण असं करू म्हणले, यमुनेच्या या डोहामध्ये, या पाण्यामध्ये आपण मासे बनवू आणि मग हे गोपाळ भगवान श्रीकृष्ण जेव्हा हात धुण्याला, पाणी प्यायला तिथे यमुनेवर येतील, तेव्हा मग आपल्याला काल्याचा हा शेष मिळेल. बस म्हणून सगळे देव मासे बनवून तरंगायला लागले यमुनेच्या पाण्यात, या डोहामध्ये. देवाने सगळ्या गोपाळांना आपल्या भोवती गोलाकार बसवलेला आहे. मध्यभागी भगवान श्रीकृष्ण उभे राहिलेले आहेत आणि काल्याचा घास प्रत्येक गोपाळाच्या मुखात आपल्या हाताने भगवान घालत आहेत. आनंद चाललेला आहे, हास्यविनोद चाललेला आहे. गोपाळही देवाच्या मुखात काला भरवत आहेत. भगवान शुकाचार्यांनी वर्णन केलेलं आहे, बिभ्रतवेणुं जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे, वामे पानो मसृणकवलं दत्थलान्यंगुलीषु, तिष्ठन्मध्ये सुपरिसृतौ हासयन्नर्मवीस्वै, स्वर्गे लोके विशदी विभुजै यज्ञभुक्तालकोलिः. यथेच्छ काळा गोपाळांना खाऊ घातलेलं आहे, तृप्त केलं, सगळे तृप्त झाले. आजी देतो पोट भरी, भगवान श्रीकृष्णाने द्वापार युगामध्ये यमुनेच्या तीरावर शिदोरीचा काला केला, तो सगळ्या गोपाळांना दिला. आणि कलियुगामध्ये म्हणजे आताच्या काळात असा हा देवादिकांना न मिळणारा, वैकुंठामध्ये प्राप्त न होणारा हा काला आमच्या साधू संतांनी आम्हाला काला असे आता आताच्या काळामध्ये कलियुगामध्ये आम्हाला प्राप्त करून दिलेला आहे. महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पहिला काला केला आपल्या संप्रदायात. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये त्यांनी काला केला, नामदेव महाराजांनी कीर्तन केलं आणि प्रत्यक्ष अशा प्रकारचे ज्ञानेश्वर महाराजांनी हा काल्याचा प्रसाद सगळ्या वैष्णवांना वाटलेला आहे.
असं वर्णन संत जनाबाईंनी केलेले आहे. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजगोपाळासी लाह्या वाटी. या पद्धतीने असा हा वैकुंठात मिळणारा काल आपण संतांमुळे आजही आपल्याला प्राप्त होतोय. राजुरीमध्ये सुद्धा काल्याचा प्रसाद आपल्याला मिळतोय, तो काही माझ्या तुमच्यामुळे नाही, तो संतांच्यामुळे मिळतोय. भगवत कृपेने आपल्याला तो काला अशा प्रकारचा प्राप्त होतो आहे. महाराज म्हणतात, तुका म्हणे काला वैकुंठ गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. अशा प्रकारे महाराजांनी या ठिकाणी गोकुळच्या सुखाचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यानिमित्ताने आपण हा काल्याचा प्रसाद अशा प्रकारे इथं आपल्यालाही प्राप्त होत आहे. राजुरीमध्ये मी आलो, गेल्याही वर्षी आलो, पुन्हा एकदा मी तीच गोष्ट तुमच्या पुढे सांगणार आहे. आपण पंढरीची वारी करा, एकादशी करा, ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ रोज नियमाने अशा प्रकारचं तो पठण करा, गोपीचंदन उठी तुळशीच्या माळा, या पद्धतीनं अशा प्रकारचं आपलं आचरण शुद्ध ठेवा. आपला हा भागवत धर्म, आपला हा संप्रदाय अत्यंत शुचिरभूत आणि पवित्र असा आहे. तो सोज्वळ आहे, तो सात्विक आहे. आपल्या जीवनाची अवनती करून घेऊ नका, आपल्या जीवनाचा सर्वनाश करून घेऊ नका. आता जरी तुम्हाला आमच्या म्हणण्याचा काही अर्थ पटत नसेल तर साधू संतांनी जे सांगितले ते अनुवाद करूनच तुमच्या पुढे आम्ही मांडत आहोत की आपलं जीवन सुखी संपन्न. बाकीचं देव तुम्हाला भेटेल तेव्हा भेटेल, पण तुमचा प्रपंच तरी नीट राहावा. आपलं अशा प्रकारचं प्रापंचिक जीवन, सांसारिक जीवन तरी आपलं अशा प्रकारे शांततेनं व्यवस्थितपणाने अशा रीतीनं पार पडावं असं जर वाटत असेल तर हाच मार्ग तुम्हाला आणखी त्या ठिकाणी योग्य ठरणारा आहे. त्या मार्गाने जाण्यामध्येच तुमचं हित होणार आहे. पुष्कळ महाराज सांगतात, संतांनी सांगितलेलं आहे. किंवा पुनश्च ही गोष्ट मी आपल्यापुढे आणखी करतो. व्यसनाधीन होऊ नका, त्याच्या आहारी जाऊ नका. या सगळ्या गोष्टी अशा रीतीने अपेयपान आणि अभक्ष भक्षण हे मनुष्याला अत्यंत हीन अवस्थेला नेऊन ठेवतात. तेव्हा या गोष्टीपासून पूर्णपणे अशा रीतीने बाजूला व्हा असं पुनश्च एकदा मी आपल्याला पुन्हा सांगून श्री जगद्गुरु तुकोबरायांचं भजन सगळ्यांनी हाताने टाळे वाजवून मुखाने त्यांचं नाम घेऊन भजन करूया आणि आपली सेवा भगवत चरणी समर्पित करून सेवेला इथे आपण विराम देऊया. तुकाराम
Thank you.